मारहाण, वादग्रस्त वक्तव्य, तलवारीनं केक कापणं असा प्रताप करण्यासाठी नेहमीच प्रसिद्ध असलेले आमदार संजय गायकवाडांनी राहुल गांधींबाबत एक अतिशय धक्कादायक असं विधान केलंय। त्यांच्या या विधानानं आता मोठा वाद उफाळतोय। राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार असल्याचं आमदार संजय गायकवाड म्हणाले। कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी गायकवाड खरं तर कुप्रसिद्ध आहेत, मात्र मुख्यमंत्री शिंदे देखील त्यांना अभय देत असल्याचं कायम बघायला मिळालंय। आता पुन्हा संजय गायकवाड चर्चेत आलेत। दरम्यान आमदार गायकवाड गुंड प्रवृत्तीचा माणूस असल्याचा पलटवार काँग्रेस आमदार यशोमती ठाकूरांनी केलाय। ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत, म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय। या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल। संजय गायकवाड हा अतिशय गुंड प्रवृत्तीचा आणि फालतू विचारधारेचा माणूस आहे। त्याच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला आणि हा माणूस आमदार असूनही इतकी वायफळ भाषा बोलतो। एक याद राखा, राहुलजींना धक्का जरी लागला त्यांच्या केसाला तरी हा देश माफ करणार नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। मात्र या वादग्रस्त विधानावर संजय गायकवाड ठाम असल्याचंच पाहायला मिळतंय। राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला 11 लाख रुपयाचं बक्षीस देणार असल्याचं संजय गायकवाड म्हणाले। देशभरातून होणाऱ्या टीकेनंतरही गायकवाड ठाम असल्याचंच पाहायला मिळतंय। देशभरातनं खरं तर गायकवाडांवरती आता टीका होऊ लागलेली आहे। काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। विविध राजकीय प्रतिक्रिया या सगळ्या पार्श्वभूमीवर उमटू लागलेल्या पाहायला मिळत आहेत। किंबहुना महायुतीमधनंही या वक्तव्याचं समर्थन होणार नाही अशा प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळालंय आणि अशातच संजय गायकवाड मात्र आपल्या विधानावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आहेत। भाऊ, राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये भारतामध्ये संपवण्याची भाषा केली, कसं पाहतायचं? राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन भारतातलं रिझर्वेशन आरक्षण संपवण्याची जी भाषा केली, राहुल गांधीच्या पोटातला मळ हा बाहेर आलेला आहे, तो उठावर आलेला आहे। सगळ्या गोर गरीब आदिवासींचं रिझर्वेशन हिसकून त्यांच्या तोंडाचा घास हिसकवण्याचा प्रयत्न हा राहुल गांधींनी केलेला आहे आणि म्हणून त्याची जीप छाटणाऱ्याला मी 11 लाखाचं बक्षीस त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। नाही, राहुल गांधीकडून असं म्हणण्यात आलं की माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे। कसला वापराचा विकास केला? ज्या वेळेला तुम्ही खुल्याम अमेरिकेत जाऊन सांगतात की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, याच्यामध्ये विपर्यास काय आहे? कसला विपर्यास आहे? खुल्याम जर तुम्ही सांगता की रिझर्वेशन आम्हाला संपवायचं, याचा अर्थ काय? तुम्ही देशातल्या तमाम आदिवासी, मागासवर्गीय, गोर गरीब, एकीकडे तर महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षण मागून राहिला, ओबीसीवाले आरक्षण टिकवण्याकरता लढून राहिले, तिकडे धनगर आरक्षण मागून राहिले, त्यांना तर भेटाच्या आधीच तुम्ही रद्द करून राहिले। म्हणजे त्यांचा 50 वर्षाचा लढा गेला तिकडे चुलीमध्ये, कुठे त्यांना तर मिळणारच नाहीये आणि ज्यांना आहे ते पण संपूर्ण आले। त्यांचं असं वक्तव्य आहे, त्यांनी असं म्हटलंय की या देशातील विषमता जर दूर झाली, संपूर्ण संपुष्टात आली तर ही आरक्षण इथं रद्द करण्यात येईल। तुमच्या मते विषमता उद्या तुम्हाला तुमचं सरकार आलं की संपवायची आहे का? उद्या काँग्रेसचं सरकार आले म्हणजे विषमता संपली असं म्हणायचं का तुम्हाला? आज तुम्ही देशात फिरता, गोरगरिबाच्या झोपड्यात झोपायचं नाटकं करता, गरिबाच्या वस्तीत जाता, तुम्हाला दिसत नाही का अजून समाज कुठं आहे म्हणून? मग कशाला नाटकं करता गरिबांच्या झोपड्यात जाऊन जेवण करायचे? तर हे आपल्यासोबत आमदार संजय गायकवाड होते। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा।